आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणारा रव्याचा ढोकळा बघणार आहोत। अगदी झटपट होतो, कमी वेळात होतो आणि अतिशय चांगला लागतो। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी अंतरा, स्वाद अंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे। तोच ब्रेकफास्ट खाऊन आपल्याला खरंच खूप कंटाळा येतो, तर आज आपण अगदी सोपा असा नाश्ता बघणार आहोत, तो म्हणजे रव्याचा ढोकळा। हा ढोकळा अगदी झटपट होतो। आयत्या वेळेला जर आपल्याकडे पाहुणे आले तर काही बनवायचं झालं तर हा ढोकळा एकदम उत्तम पर्याय आहे। जर तुम्हाला लहान मुलांना टिफिन मध्ये द्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की देऊ शकता। जे डायबिटीज पेशंट आहेत त्यांना सुद्धा हा रव्याचा ढोकळा तुम्ही नक्कीच देऊ शकता, किंवा जे वेट लॉस करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे। तर ही रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी थंबनेलवरून तर कळलंच आहे आपण काय बनवतोय। तर आज आपण बनवतोय रव्याचा ढोकळा। अगदी मऊसूत ढोकळा होतो, छान फुलतो, अगदी सोपा आहे। आपल्याला तोच नाश्ता खाऊन खूप कंटाळा येतो, तर आज आपण एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट बनवणार आहोत। तर तो आहे रव्याचा ढोकळा। खूप मस्त लागतो, एकदम टेस्टी लागतो, सोपा आहे। ज्यांना डायबिटीस आहे ते सुद्धा हा ढोकळा नक्कीच खाऊ शकतात, पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप हा जाडा रवा घेतलेला आहे। तुम्ही इथे बारीक रवा पण वापरू शकता, पण मी इथे जाडा रवा घेतलाय जो आपण उपम्यासाठी वापरतो। रवा हा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे, कारण कधी कधी रव्यामध्ये बारीक अशा किडी असतात किंवा पोरकिडी असतात, त्यामुळे रवा हा स्वच्छ चांगला निवडून घ्यायचा आहे। इथे मी एक बोल घेतलाय, यामध्ये आता आपण घेणार आहोत हा 1 कप जाडा रवा। यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा कप घट्ट दही। दही आपलं हे रूम टेम्परेचरला असलं पाहिजे, अगदी थंड दही वापरू नका, नाहीतर मग आपला ढोकळा हा चांगला फुलणार नाही। आता आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचंय। रवा व्यवस्थित मिक्स झालाय। यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः 1 कप पाणी। थोडं थोडं घालायचं आपल्याला, एकदम पण घालू नका। थोडंसं पाणी मी ठेवलंय, थोडं हे पाणी नंतर घेणार आहे। हे मी दह्याच्या भांड्यातच पाणी घातलंय म्हणून याचा असा रंग आहे। आपण हे मिक्स करून घेऊया। काय पाणी जास्त जर झालं तर मग आपला ढोकळा हा नीट फुलणार नाही, त्यामुळे मी 1 कप पैकी थोडंसं अर्ध भांड हे मी इथे पाणी घातलंय। खरंच हा ढोकळा मस्त लागतो, झटपट पण होतो। कोणी पाहुणे येणार असतील तरी तुम्ही हा ढोकळा नक्की करू शकता, किंवा आपल्याला नाश्त्याला तोच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर हा रव्याचा ढोकळा खूप छान आहे आणि हेल्दी पण आहे। जे डाएट करतात त्यांच्यासाठी सुद्धा ही एक उत्तम रेसिपी आहे। तर आपल्या इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। तर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। साधारणतः आपल्याला एक 20 मिनिटं असंच रवा हा भिजवत ठेवायचा आहे, म्हणजे रवा हा दह्यामध्ये छान असा फुलला जाईल। तर आता आपण एक 20 मिनिटं असंच झाकून ठेवूया। तर आपली इथे 20 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढूया, एकदा आपण हे पुन्हा मिक्स करूया। हे बघा आपला रवा चांगला फुललाय। एकदा व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया। तर आपला इथे रवा एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा। इथे मी 1 हिरवी मिरची घेतली होती आणि एक अर्धा इंच साधारणतः आलं घेतलं होतं, त्याचा हा ठेचा करून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 टीस्पून साखर। साखर यासाठी घालतात की आपला ढोकळा हा छान असा स्पॉन्जी होतो। 1 टेबलस्पून तेल। तेल यासाठी घालायचं असतं की ढोकळा हा छान असा मऊसूत होतो। चवीनुसार मीठ। आता आपण हे सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय। आपल्या इथे मिक्स करून झालेलं आहे। आता आपलं मिश्रण रेडी आहे। इथे मी 1 डिश तेल लावून घेतलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा ती आपण रेडी करून ठेवायची, मगच याच्यामध्ये बॅटर ओतायचं। हे सर्व आधी रेडी असलं पाहिजे। ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत तो स्टीमर सुद्धा मी एकीकडे गरम करत ठेवला होता। या डिशला आपण तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 इनोचा सॅशे। इथे आपण पूर्ण सॅशे हा वापरणार आहोत। तुम्हाला इनो नको असेल तर तुम्ही इथे बेकिंग सोडा सुद्धा 1 टीस्पून वापरू शकता।
हे आपल्याला अगदी आयत्या वेळेला घालायचंय, हे पूर्ण घालायचंय आपल्याला। काही जणांना इनो आवडत नाही, हे फ्रूट सॉल्ट आवडत नाही, तर तुम्ही त्याच्या बदली बेकिंग सोडा सुद्धा 1 टीस्पून वापरू शकता। यावरती आता आपल्याला घालायचंय साधारणतः 2 टेबलस्पून पाणी। आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे, फास्ट करायची आहे। आपण जे 1 कप पाणी घेतलं होतं त्याच्यामधलं आपण साधारणतः पाऊण कपच पाणी इथे वापरलेलं आहे। तर आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। हे बघा, साधारणतः एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे, नाहीतर मग आपला ढोकळा हा फुलणार नाही। ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आपलं मिश्रण इथे रेडी झालेलं आहे। तर आता मी इथे डिश घेतले, ज्याला आपण तेल लावून घेतलेलं। यामध्ये आता आपण हे रव्याचं मिश्रण आहे हे यामध्ये घालणार आहोत। आपलं मिश्रण इथे सर्व घालून झालंय। आता आपण एकदा हे असं टॅप करून घ्यायचंय, म्हणजे मिश्रण हे व्यवस्थित सगळीकडे पसरलं जातं, एक सलग पसरलं जातं। आपलं हे मिश्रण रेडी आहे। आता आपण ढोकळा बनवायला लगेच ठेवूया। आपला स्टीमर तापलाय, हे बघा। इथे मी या भांड्यामध्ये एक स्टँड ठेवलाय। आता आपण डिश यामध्ये ठेवणार आहोत। तुमच्याकडे ढोकळा मेकर असेल तर तुम्ही त्यात ठेवलं तरी चालेल। तर आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 20 मिनिटं छान अशी वाफ काढून घेऊया, म्हणजे आपला ढोकळा हा छान असा फुलेल। मध्ये मध्ये आपल्याला झाकण अजिबात उघडायचं नाहीये। जर तुम्ही मध्ये मध्ये झाकण उघडलं तर ढोकळा हा फुलणार नाही। जर तुम्ही कुकरमध्ये बनवणार असाल तर कुकरची रिंग काढून घ्यायची आणि शिटी काढून घ्यायची। मी हे अशा भांड्यामध्ये बनवते ज्याला इथे होलही आहे, म्हणजे जेणेकरून ह्यातून ही वाफ बाहेर पडेल। ही टिप नक्की लक्षात ठेवा। तर आता आपण ढोकळा हा 20 मिनिटं चांगला वाफवून घेऊया। आता आपला ढोकळा शिजतोय तोपर्यंत आपण यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया, म्हणजे फोडणी सुद्धा आपली चांगली थंड होईल। तर आपली पळी इथे चांगली तापलेली आहे। यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 टेबलस्पून तेल। तेल आपलं चांगलं तापलंय। यामध्ये घालूया 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून पांढरे तीळ, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं। हिंग सुद्धा 1 टीस्पून घातलंय, नेमका कॅमेरा पडल्यामुळे ते शूट नाही झालं। तर यामध्ये आपण 1 टीस्पून हिंग घातलेला आहे। तर आता मी इथे गॅस हा बंद करते। आपली फोडणी ही तयार झालेली आहे। आपण ही फोडणी आता पूर्णपणे थंड करूया। इथे 20 मिनिटं झालेली आहेत। आपण आता गॅस हा बंद करूया। तर इथे मी गॅस हा बंद केलाय। आपण झाकण काढूया। आपला ढोकळा हा मस्त फुललेला आहे। आपण आता चेक करूया की आपला ढोकळा हा व्यवस्थित शिजलाय का। तिथे मी एक सुरी घेतली, आपण इथे मध्यभागी घालून बघायचंय। हे बघा, एकदम क्लीन आलंय, म्हणजे व्यवस्थित आपला ढोकळा हा शिजलेला आहे। जर इथे असं चिकटलं तर समजायचं आपला ढोकळा हा अजून आतून ओला आहे। तर मग अजून एक 5 ते 10 मिनिटं आपण हा पुन्हा वाफवून घ्यायचा। तर इथे आपला ढोकळा हा व्यवस्थित शिजलेला आहे, त्यामुळे मी आता हा गॅस इथे बंद केलेला आहे। तर आता आपण ही जी डिश आहे ही काढून घेऊया आणि ढोकळा हा पूर्णपणे थंड करूया। आपल्याला आता यावरती घालायचंय 1 टेबलस्पून कच्चं तेल, म्हणजे ढोकळा हा छान असा मऊसूत राहतो, असा कडक होत नाही। हे तेल व्यवस्थित असं पसरवून घ्यायचंय। आपण जी फोडणी केली ती तर घालणारच आहोत, पण यावरती आपण जे कच्चं तेल घातलंय त्याने जो ढोकळा आहे हा एकदम असा सॉफ्ट राहतो, असा दडदडीत होत नाही अजिबात। ही टिप नक्की लक्षात ठेवा। हे बघा, आपलं तेल लावलेलं आहे। हा ढोकळा व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे आणि मगच यावरती आपल्याला फोडणी घालायची। आता आपला ढोकळा हा थंड झालाय। यावरती आता आपल्याला ही जी फोडणी केली ती घालायची आहे। फोडणी चांगली पसरवून घ्यायची। आपला ढोकळा हा छान झालाय। आता आपल्याला याच्या बाजूच्या कडा या मोकळ्या करून घ्यायच्या। तर सुरीच्या मदतीने या अशा कडा काढून घ्यायच्या। व्यवस्थित आपण कढया कापून घेतल्यात। आता आपण याचे पीसेस करून घेऊया। हलक्या हाताने आपल्याला हे पीस करायचे।
ढोकळा थंड झाल्याशिवाय अजिबात पीस करायचे नाहीत। यावरती आपल्याला घालायचं आहे ओलं खरवडलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। बघा आपला मस्त असा रव्याचा ढोकळा छान तयार झालाय। मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते। एकदम हलका आहे हा ढोकळा। ज्यांना डायबिटीज आहे ते सुद्धा हा ढोकळा खाऊ शकतात। जे वेट लॉस करतात ते सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात। अतिशय हेल्दी आहे, मुलांना नक्की आवडेल, घरा मंडळींना सुद्धा आवडेल। तर हा तुम्ही ब्रेकफास्टला एक नवीन पदार्थ नक्कीच तयार करून बघा। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। तर आता मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते। काय मस्त झालाय हा पीस, दिसतोय। आपण हातात घेऊन बघूया। हे बघा काय फुललाय आपला ढोकळा। हे बघा एकदम हलका झालाय। हे बघा मस्त हलका झालेला आहे। खूप छान लागतो हा, टेस्टी लागतो। खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी एक ढोकळा तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा किती एकदम हलका झालाय, एकदम स्पॉन्जी झालाय आतून, खूप मस्त झालाय। खरंच हा ढोकळा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपला इथे रव्याचा ढोकळा हा तयार झालेला आहे। आता आपण यासाठी जी लागणारी मस्त अशी चटणी तयार करून घेऊया। एकदम सोपी आहे। चटणी बनवण्यासाठी घेतलं इथे मिक्सरचं भांड। यामध्ये आपण घेणार आहोत साधारणतः 1 कप स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर। इथे मी थोडे कोथिंबीरीचे दांडे सुद्धा घेतलेत, त्याने खूप छान चव येते। यानंतर आपल्याला घालायचं साधारणतः 2 टेबलस्पून डाळ आणि घालणार आहोत 4 ते 5 ढोकळ्याचे पीसेस। याने चटणीला खूप छान चव येते। 1 टीस्पून साखर, 2 हिरव्या मिरच्या। इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 लसणीच्या पाकळ्या आणि 1 टेबलस्पून लिंबाचा रस। इथे तुम्हाला लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही इथे दह्याचा सुद्धा वापर करू शकता आणि चवीनुसार मीठ। यामध्ये आता आपण घालणार आहोत साधारणतः अर्धा ग्लास पाणी। इथे मला चटणी ही थोडीशी पातळ हवी आहे, तर आता आपण ही चटणी वाटून घेऊया। हे बघा आपली इथे मस्त अशी चटणी तयार झाली। रंग बघताय किती सुंदर आलाय। अगदी झटपट होणारी चटणी आहे ही। तुम्ही एरवी सुद्धा कशासाठी पण बनवू शकता। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा काय रंग आलाय, एकदम मस्त पोपटी असा। ही चटणी तुम्ही ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। ही तुम्ही डोशाबरोबर, आंबोळी बरोबर, कशाबरोबर पण करू शकता। ढोकळ्याबरोबरच पाहिजे असं नाही, कशाबरोबरही करू शकता, पण ही ढोकळ्याबरोबर खूप छान लागते। तर आता आपली चटणी सुद्धा तयार आहे आणि ढोकळा सुद्धा तयार आहे। तर आता आपण प्लेटिंग करायला घेऊया। तुम्ही सुद्धा हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवलेला हा ढोकळा कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्ही सुद्धा हा ढोकळा कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील। चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तर विश तुमची, डिश आमची। नमस्कार।